हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आपण सुनेला घरची लक्ष्मी मानतो, 40 वर्ष झाली तरी बाहेरची, मग किती वर्ष झाल्यानंतर घरची म्हणायचं? सुनेत्रा बाहेरच्या पवार या शरद पवारांच्या वक्तव्यावरून अजित पवारांचा सवाल। सुनंदा पवारांनी बारामती लोकसभेसाठी अर्ज घेतला। बारामती लोकसभेसाठी पवार गटाकडून पूरक उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार सुनंदा पवार, आमदार रोहित पवार यांच्या आई। भाजपकडून साताऱ्यामध्ये अखेर उदयनराजे भोसलेंना उमेदवारी। पवार गटाच्या शशिकांत शिंदेंच्या विरोधात उदयनराजेंचा सामना रंगणार। उदयनराजेंची उमेदवारी जाहीर होताच राणेंच्या उमेदवारीवरून कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली। एक दिवस थांबा, उद्या रामनवमीला जल्लोष करणार नितेश राणेंचं सूचक वक्तव्य। कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन, प्रचार रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल। सतेज पाटील, जयंत पाटलांची उपस्थिती। राम सातपुते, रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सोलापूरमध्ये फडणवीसांचा रोड शो। राम सातपुते, रणजित नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। ठाकरे गटाचे धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ओमराजे निंबाळकरांचं शक्ती प्रदर्शन। सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। काँग्रेस नेते विशाल पाटलांकडून काल आणि आज एकूण 4 उमेदवारी अर्ज दाखल। माढ्याचे पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल। विजयसिंह मोहिते पाटलांचाही उमेदवारी अर्ज दाखल। 45+ हा भाजपचा संपूर्ण देशभरातील आकडा। उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला, तर महाविकास आघाडी राज्यात 48 जागा जिंकणार, ठाकरेंकडून विश्वास व्यक्त। देशात भाजपच्या 45च्या वर जागा आल्यास ठाकरेंनी राजकारण सोडावं आणि ठाकरेंच्या 18 जागा आल्यावर मी राजकारण सोडेन। उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर आशिष शेलार यांचं प्रति-आव्हान। शिवसेना ठाकरे गटाचं मशाल गीत लॉन्च। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मशाल गीत प्रदर्शित। पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचं समर्थन कसं करू शकतात? निवडणूक रोखे हा सगळ्यात मोठा घोटाळा, संजय राऊतांचा मोदींवर निशाणा। अमरावती लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायतीप्रमाणे लढायची, मोदींची हवा आहे, या फुग्यात राहू नका। भाजप उमेदवार नवनीत राणांचा भुवया उंचावणारं वक्तव्य। दिल्लीचा आदेश आला तर सुनेत्रा काकूंऐवजी अजितदादांनाच अर्ज भरावा लागेल, रोहित पवारांचा अजित पवारांना खोचक टोला। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार। दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता। निवडणूक चिन्हाबाबत अजित पवार गटाकडून वृत्तपत्रामध्ये पुन्हा जाहिरात। घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, अजित पवार गटाच्या जाहिरातीमध्ये उल्लेख। सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना गुजरातमध्ये अटक। आरोपींना घेऊन गुन्हे शाखेचे पोलीस मुंबईत दाखल। दोन्ही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी। 9 मेला मुंबई विमानतळ 6 तास बंद असेल। मान्सूनच्या पार्श्वभूमीवर देखभालीसाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विमानतळ बंद राहील। राज्यातील 22 जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट। धरणं, तलावांमधील पाणी साठ्यामध्ये घट। आदिवासी भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन। मराठा आरक्षणाच्या कायद्याला अंतरिम स्थगिती द्या। मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील अरविंद दातार यांची मागणी। श्रीनगरच्या झेलम नदीमध्ये बोट बुडाली। बोट बुडाल्यानं 4 पर्यटकांचा मृत्यू, 3 जणांना वाचवण्यात यश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।